इकडे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याची माहिती मिळते। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईओडब्ल्यू कडून कोर्टामध्ये सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला। गैरसमजामधून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता रवींद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळते। दरम्यान रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनीषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लाल चंदानी, प्रितपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। दरम्यान यावरती आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूयात। वाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहे आणि आमची ताकद किती वाढली आहे असं बेडकी दंडाची फुगवून दाखवत आहे। वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला हेच केस याच खटल्यांमुळे। आता त्यांना क्लीन चिट दिली। दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये? तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत, खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षात तोडलं। हे तुम्ही मान्य करा। साहेब, वायकरांनी ज्यावेळेस ते लोकसभेचे उमेदवार झाले त्यावेळेसच त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या बद्दल त्या ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून, त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते राजकारण कसं करतात, त्यांच्याकडे गेलं की वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जाते, हे आपण अनेक चित्र पाहिलेले आहेत। त्याच्यामुळे मला आता ही चर्चा फार काही महत्त्वाची आहे असं मला वाटत नाही, कारण एखादी घटना झाली तर आपण मान्य करू। भ्रष्ट लोकांचा सरदार आज देशामध्ये कोण असेल तर नरेंद्र मोदी आहे, हे आता देशातल्या लोकांना कळलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की वायकरांचा प्रश्न हा फार आता घेऊन चालावा असं मला वाटत नाही। जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल, हा नाराज आहे। त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे, वॉशिंग मशीन भाजपाची आहे, कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये की तो माणूस धुवून स्वच्छ होऊन बाहेर निघतो। हे आत्तापर्यंतचा अनुभव आहे, त्यात काही फार नवीन आहे असं नाही। म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरणं संपवून टाकायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।